हॅलो, नमस्ते. कसं आहेत आपण सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मला ममता बॅनर्जी का हरल्या ह्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे. मला कुठे तर मनात वाटत होतं हे केफेला त्या हरणार का, म्हणजे आपल्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मूजी जेव्हा कलकत्त्याला आलेल्या होत्या तेव्हा कसं काय वागल्या होत्या हो दीदी. भेटायला तर आल्यात नाही, रिसीव्ह करायला येणं हे त्यांचं कर्तव्य होतं. म्हणजे राष्ट्रपती येतात म्हटल्यावर चीफ मिनिस्टरनं यायलाच पाहिजे होतं. तरी ते काही पाळलं नाही आणि वर काय बोलल्या, तुम्ही सारखं सारखं येत असाल तर मला काही वेळ नाही तुम्हाला भेटायला. आता काय त्यांच्याकडे वेळाची वेळ असेल. त्यामुळे मला खूप तेव्हा पर्सनली पण मला राग आला होता. राष्ट्रपती म्हणजे आपले देशाच्या पहिल्या प्रतिनिधी आहेत, त्या फर्स्ट सिटीजन ऑफ आवर कंट्री नेशन. त्यामुळे मला वाटलं का म्हणजे 2011 पासून ममता दीदी CM म्हणून आहेत. त्यामुळे त्यांना वाटलं होतं आता काय आपल्याला कोणी इथून हलवणारच नाही, ही कायमचं माझं पोस्ट आहे. मी कोणाला काय असतील त्या राष्ट्रपती, पण मी असं काही त्यांना बहुतेक असं मला वाटलं. पण आज आता आपण सर्वांनी बघितलं. पण ह्याला कारण काय? तर एक कारण नाहीये, अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे आपण कलकत्ता एवढं सोडलं तर बाकीचे भागातनं तुम्ही जावा, काय हो कुठेतरी डेव्हलपमेंट काहीतरी आहे का? कलकत्ता एवढे छान आहे, पण जरा आजूबाजूचे तुम्ही गावांना जावा की, दुसरं कुठेही काहीही डेव्हलपमेंट नाही. त्यामुळे लोक कंटाळलेली होती. अहो, सरकार कितीतरी गोष्टी लोकांना गरिबांना देते, त्या सुद्धा तिथे पोचत नव्हत्या. पोचायला पाहिजे तरी त्यामध्ये भयंकर करप्शन होतं. करप्शन म्हणजे लिमिटचे बाहेर होतं. आणि मेन म्हणजे हल्ली ममता दीदी पूर्वी कशा लोकांशी कनेक्ट व्हायच्या तसं त्या आता लोकांशी कनेक्ट होत नव्हत्या. सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर होतं, करप्शन होतं, हे सगळं झालं. आणि ह्याच्याशिवाय आता हे बघा, हे सोशल मीडियाचं जग आहे. त्यामुळे कुठून कुठे सगळं काही पोचते. त्यामुळे सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स पण खूप मोठा आहे. आणि अँटी कमेन्सी आहे. मी म्हटलं तुम्हाला 2011 पासून त्या आहेत. त्यामुळे इट इज क्वाईट बट नॅचरल. तरी कितीतरी लोकांना वाटत होतं नाही, ममता दीदींना कोणीच हरवू शकणार नाही असं म्हणणारे लोक पण होते. अहो, पण दिवस बदललेत. आता नुसतं कोणी तुम्हाला नावावर ह्याच्यावर मतं देणार नाहीत, काहीतरी तुम्हाला कामं करावीच लागणार आहेत. ऑन द अदर हँड BJPनं काय केलं, ते ग्राउंड एक्सपान्शनवर लक्ष दिला आणि लोकांना विश्वास दिला, आम्ही आहोत तुमच्या बरोबर, आम्ही आहोत तुमच्या बरोबर, हे त्यांना विश्वास दिला. आणि हे केफेला ट्रायबल वोटर सगळे नाराज झाले होते. मी तुम्हाला सांगितलं आपल्या राष्ट्रपती त्यांचे कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. जागा काय बदलली, एवढ्या काय त्यांना रिसीव्ह करायला सुद्धा गेले नाही, तेवढ्या काय त्यांना बाथरूम सुद्धा त्या यायच्या वेळेला स्वच्छ आहेत का नाही हे बघण्याची तसदी घेतली नव्हती. अहो, काय हे
शेवटी हा काही त्यांचा अपमान नाहीये, त्या मोठ्या आहेत, त्या राष्ट्रपतीच्या आहेत. तुम्ही हे काही केला नाहीत, हा तुमचा अपमान आहे, हे लोकांना पण जाणवलं. त्यामुळे ट्रायबल वोटर्स सगळे खूप खूप नाराज झालेले होते. त्यामुळे त्यांचे मला वाटते मतं सगळी एकेकाला तिथून दुसरीकडे गेलेली आहेत. आणि मेन एक म्हणजे हिंदू आयडेंटिफिकेशन BJPनं टिकवलेलं आहे. त्यामुळे बेंगालमधले मला वाटते प्रत्येक हिंदूनं पण त्यांना मतदान केलेलं आहे. प्रत्येक हिंदूनच नाही, कितीतरी मुस्लिम लोकांनी सुद्धा BJPला मतदान केलेलं आहे. त्याच्याशिवाय एवढं मतदान का, ते लोक सुद्धा त्यांना पण कळायला लागले आता कुठे डेव्हलपमेंट होते, काय होते. आणि आपल्याला माहित आहे आपलं देश हे सेक्युलर देश आहे. त्यामुळे हेच सुद्धा एक कारण असते. आणि मी सांगितल्यासारखं ममता दीदींना वाटलं होतं आपण एवढे सालापासून आहोत, आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे ते गावागावापर्यंत काही जाऊन कॅम्पेन करायचं आणि एवढं काही कष्ट घेतले नाही. त्यांना वाटलं काय, माझे बाजूनं कुठल्या कुत्र्याला उभं केलं तरी तर जिंकून येणार. आतापर्यंत आपण आलोय. पूर्वी काँग्रेसला वाटायचं तसा, शेवटी तृणमूल काँग्रेसच आहे की. पण त्यामुळे हे नाही तसं वाटलं होतं. त्यामुळे ते अगदी जास्त परिश्रम घेतले नाही. ऑन द अदर हँड बीजेपीनं मात्र प्रत्येक गावागावात जाऊन पोचले, त्यांना विश्वास दिला आणि त्यांना वेगवेगळे स्कीम्स हे त्याचा परिचय करून दिला. एवढंच काय, हे सगळे तुम्हाला पोचतीलच. आम्ही आलो तरी नाही तरी हे पोचायचं तुम्हाला आम्ही हे करतो म्हणून त्यांना विश्वास दिला. हे सगळं झालं. त्याच्याशिवाय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किती वेळेला गेले, ते लोकांशी किती छान कनेक्ट होतात बघा तुम्ही. हे पण एक मेन रिझन आहे. ते लोकांना विश्वास दिला, आम्ही डेव्हलपमेंट करणार आहोत. तो डेव्हलपमेंट करताना आपण नॅशनल आयडेंटिटी पण ठेवणार आहोत. तुम्ही बेंगाल म्हणजे तुम्ही काही दुसरे बाकीचे बाहेरचे नाहीत, तुम्ही आपलेच आहेत आणि नॅशनल आयडेंटिटी असणार आहे. आणि त्याच्याबरोबर आम्ही तुम्हाला सगळे डेव्हलपमेंट्स मिळणार. जे काही सरकारी योजना आहेत त्या सगळ्या तुमचेपर्यंत पोचणार आहेत, ह्याची गॅरंटी आम्ही देतो. हे ते आधी त्यांना वचन दिलं, आम्ही जिंकलो तरी नाही तरी त्या सगळ्या तुम्हाला पोचेपर्यंत आम्ही जबाबदारी घेतो म्हणून. ह्याचे पलीकडे एक मला तरी जाणवलं, मला काही फार कळत नाही ह्यातलं, पण मला जे जाणवलं तर मी म्हणते, हे केलं का नाही, BJPनं तिथे कॅन्डिडेट्स निवडताना अगदी अचूक निवड केलेली होती. त्यामुळे ते कॅन्डिडेट्स कसे लोकांना कनेक्ट करणारे होते, जे काम करतील असं होते, लोकांचा विश्वास त्यांच्यावर राहील असे कॅन्डिडेट. त्यामुळे तो पण एक प्लस पॉइंट असावं असं मला वाटतं. म्हणजे चुझिंग द कॅन्डिडेट्स, म्हणजे कॅन्डिडेट्स सुद्धा अगदी योग्य निवडले, हेच सुद्धा एक प्लस पॉइंट असावा. आता ममता दीदींचं म्हटलं तर त्यांना वाटत होतं, त्यांना काही बरेच लोकांना पण वाटत होतं नाही ममता दीदी येणारच आहेत, त्यांना काय हरवणं शक्य आहे का. इंटरनल पण त्यांचे पार्टीत खूप प्रॉब्लेम्स होते, एकजूट नव्हती आणि पार्शालिटी खूप होत होती आणि बरेच लोकांना खूप नुकसान सोसावं लागत होतं तिथे.
म्हणजे असं विश्वासाचं वातावरणच नाहीसं झालेलं होतं. उलट त्या भारतात असूनही आपण भारतात वेगळा असल्यासारखा, आपण स्वतंत्र देश असल्यासारखा त्यांची वागणूक होती. त्यामुळे हे सगळं लोकांचे मनात कुठेतरी लोकांना जाणवलं. म्हणून ते मला वाटते लोकांनी अतिशय शहाणपणानं, अलगदपणानं त्यांना बाजूला ठेवलं. मला वाटते डेमोक्रेसीमध्ये आपल्याकडे सगळं म्हटलं जाते, इट इज गव्हर्नमेंट बाय द पीपल, फॉर द पीपल अँड ऑफ द पीपल. त्यामुळे आपण व्यवस्थितपणे म्हणजे मतदान करताना लोकांनी वागलं तर आपल्याला योग्य सरकार मिळेल. तर कुठलंही असू दे, मी बीजेपी, काँग्रेस किंवा तृणमूल असं म्हणत नाही. कुठल्याही सरकारना लोकांशी व्यवस्थितपणे कनेक्टिव्हिटी ठेवली नाही, व्यवस्थितपणे वागलं नाही की हे आपला अधिकार आहे सरकार बदलायची. हे वेस्ट बेंगालचे लोकांनी करून दाखवलं. आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल प्लीज मला कळवा. हॅव ए गुड डे.